तर फायनली चिप्स बाहेर येण्याच्या मार्गावर आहे. चाव ना चाव ना. काय वाले काय वाले पाणी घ्या पाणी घ्या. अंकितलं तर काहीच झालं नाही गाईज. एवढं जास्त तिकट नाही. काय वाले तिकट आहे की नाही सांग. हा गाईस लय तिकडे कधीच ऑर्डर नका करू खायला. हात थलथल का पहिले हात तर का पाहिले तोंडाला नको नव्हते आता. काय नेम कसं कसं लागलं म्हणजे तुला काय वाटत? एक माझ्या पायाला मुंग्या आले डेंजर. हा पायाला मुंग्या आल्या. अरे खाल्लं ना तू पायाला मग गेला तोंडाला खाल्लं पायाला मग गेला कसं. नमस्कार गाईज स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये. आज आणायला मी नितीन काय करायचं मी आणले आता झोलो चिप्स. आपण काय सगळं घरात सगळं नाही टेस्ट करू त्याची रिॲक्शन घेऊ. नितीन खाशीन का तू हा हा खाशीन चल बघ त्याला झोलो चिप्स खाऊ आपण म्हणजे नितीनला परीला सगळ्यांना मी पण टेस्ट करेन बघू आपण. इकडे आहे दीदी परी आणि दीदी. दीदीची सीईटीचा पेपर आहे 24 तारखेला 22 तारखेला त्याची तयारी चालू आहे. चलो हे काय हे का हां चॉकलेट. चॉकलेट. हां तुला चॉकलेट खाऊ घाला. चॉकलेट कसं लागतं मला सांगा. आईला काय माहीत नाही काय आहे. आईला एक बाईट देऊ बघू आपण. आईचे रिॲक्शन घेऊ. हां जोलो जोलो चिप्स. चलो अंकित चलो अंकित चला याला पोट बघू बघू याचे चेक कसे राहते म्हणजे बघूया आता. व्हिडिओ तर लय पाहिले जोला चिप्स लय तिखट राहते. रिअल मध्ये आहे का ते पाहू आपण. याच्यामध्ये एकच बाईट एवढा या एवढ्या मोठ्या बॉक्स मध्ये एवढीशी बाईट. समजू शकते किती तिकट. दमाने दमाने फोडा त्याला काय बघ ना आता. तर गाईज आई आली आहे एक चिप्स खाण्यासाठी. कशी ना चिप्स अरे लय एकदम स्वादिष्ट राहते. आईला कळालं का मग आई तर खाणार. थांब थांब काही आणायची का हे परी काही आणायचं आहे. तर गाईज मुलं लहान आहे त्यामुळे मुलांना दही आणि साखर टाकून ठेवले जर तिखट जर लागलं त्याला खाण्यासाठी. मोठ्याने बोलावा. खोलायले आता आई खाणार. तर फायनली चिप्स बाहेर येण्याच्या मार्गावर आहे. हा तुटलं का रे टक्कल. हां अरे पापडासारखं येतं. हां बाबा इतकं कमी भेटलं तरी विसरू शकते किती तिकट असेल. पापड आहे फक्त येतं छोटंसं. काळा पापडी का? हां आईला चिप्स फोडलंय. एक बघा गाईस चिप्स फोडलं गाईस. एवढं चिप्स निघालं याच्यात. हे एवढे मोठे हां पॅकेट मध्ये पहिलं खाणार आहे. पहिलं आई खाणार ना. पहिलं आईला टेस्ट करू. खाशील ना नक्की खाशील ना. हां अरे एकच बाईट खाया त्याला खाशील ना. तर गाईज आईला एक बाईट खाऊ घाललो.
एवढा तुकडा खावाला थांब थांब जास्त नाही तुला छोटासा तुकडा दे. छोटासा हा हे थांब 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 लहान थांब खाऊ थांब थांब ना अरे इतकं का नका इतकं अरे थांबा थांबा रे थांब ना हे हा, खाऊ हा, घाले. काय काय घे ते दाखव हा, तू तोंडात हां 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 दाखव कसं आलंय चाव ना अरे बाबा पाणी आण. काय वालंय काय वालंय आणि मिरची खाले आणि मिरची चाव ना सगळं पाणी आणा. अरे थांब ना कसं म्हणजे काय काय वालं कसं लागलं मला सांग अरे रे 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 रे, झोंबलं पाणी घ्या पाणी घ्या काय काय व्हायला का कसं लागलं नेमकं जिबीला अरे आई कसं व्हायलंय काय म्हणलं होतं अरे पापड तुला म्हणजे पापड बघतो एवढं पापड चांगले रेडी ए बाई आईला हे बघा आईला तर लय तिखट लागले आता मी तर गेली तर खात नाही सकाळी जायला आग लागली चटणीनच आईची आईच्या कसं नेमकं कसं वाटलं कसं नेमकं डोळ्याला हात नको लावू डोळ्याला हा? हात नको लावू. शिस्ती आणली भुरकी मला हे कसं गाईज आईला अजून सुधारा ना खाऊन जवळपास 5 मिनिटं झाले अजून पण आईला हे वाले आता बारी आहे अंकितची हां घे थोडं मोठा ना घेऊ छोटाच घे फायनली अंकित रेडी आहे एक बाईट खाण्यासाठी हां हां घे हप्पा घे खाऊ का हां घे लय मध्ये नको करू कसं आहे अंकितलं तर काहीच झालं नाही गाईज एवढं जास्त तिकट नाही थोडी आग होती पण. काय वालं खा ना तुम्ही तुमचं रिॲक्शन तर गाईज नंबर आहे परीचा परीचे रिॲक्शन बघू आपण पण छोटं नाही मोठं थोडं मोठं घे ना अजून ते अलीकडे घे ते हां ये हां ते घे ना ते मोठं हे अरे घे काय काय परी खाणार आहे देवाचं नाव घेऊन खाणार आहे परी काय घे ना पटकन खाय तू सगळं रेडी कर पाणी रेडी सगळं रेडी खाय खाय ना टाक ना रपकन चाव 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 काहीच नाही काहीच नाही काहीच चाव तोंडातून काढत नसते ते चाव चाव अरे थांब ना खाऊ दे ते तिला. ते reaction डोळ्याला बोल. हात नको लावू, तोंडाला हात नको लावू, नाही ओठाला. हे सगळं तिकडे हा डोळ्याला नको घातलं भाऊ कर काय नेमकं कसं वालंय पहिले पाणी मग सांगते काय पाणी दिले तू आहे काय नेमकं कसं लागलं नेमकं म्हणजे तुला काय वाटत एक माझ्या पायाला मुंगे आले डेंजर हा पायाला मुंगे आले अरे खाल्लं ना तू पायाला मग घ्यायला तोंडाला खाल्लं पायाला मग घ्यायला कसं काय हा हे काय हां हां हे नुसतं आणखीतनं पुसून घाललंय सगळं पुसून घाललंय काय ते बघ अजून तिसरा बाईट खाली बघ ती तिसरा बाईट खाली
अरे परीन सगळ्यात जास्त खाल्ला बा, तिसरा बाईट घेतला. नाही पुसून सर टाकलं बघ. अरे बाप परी मॅगीपेक्षा जास्त तिखट आहे का कमी आहे? काहीच नाही. स्पाइसी मॅगी लगेच लागलं. खा. परीला तर काय झालं नाही गाईज. खा. हा हे खा. हा, एक. हा हे खा. हा, तोडून खाती मरणाचं. गाईज दही पलीकडे पाय. खायला पाहिजे संडासात. परीस ओके. हा. घे एक मोठं बाईट घ्यायचं छोटं. तिखट लागेल बाबा, थोडं मोठं अरे लागेल. बाप रे सगळं बारीक बारीक तुकडे केले सगळं तुम्ही तर. अरे मला खाल्लं इतकं खाल्लं मी नाही. थांबवलं बारीक तुकडा करून तुम्ही. हां जास्त मोठा नाही करू. हां एवढाच घे खा. थांबा. गाईज. हां आता नितीनची बारी आहे. नितीन आधीच सगळं तयारी करून बसेल होता. दही घे सोबत. खाल्ला आता नितीन. खाल्लं नाही त्यांना कसं वाटलं. कोणतं घेतलं? गिळून नाही घेतली. काहीच होई ना कोणालाच. हां थोडं मोठं द्या ना सगळ्यांना. ओय, खाल्लं ना आता. नितीनची तयारी बघा. दही लागलं तिखट लागलं. दही सोबतच आहे. तिखट लागलं त्याला. तिखट लागलं म्हणजे तू खायला कधी. डोळ्याचे हात लावशील का त्यांनी? जा हात दे. तू मी खाऊ का? कसं आलं हात थलथल का पहिले. हात तर का पाहिले. ए, तोंडाला नको लावते आता. हॉटेल तिकीट लागलं का? हा? हॉटेल तिकीट लागलं. मी इथं लागलो होतो ना तुला. वेळ झालं. गाईज आईनं खाल्लं, परीनं खाल्लं, नितीननं खाल्लं, अंकितनं पण खाल्लं. आता सर्वात जास्त खाल्लं परीनं. तरी पण परीला जास्त काय झालं नाही. सगळ्यात जास्त आईला जास्त तिखट लागलं. नितीन आईला माहिती नव्हती का? नितीनला पण जास्त लागलं नाही. म्हणून आई ना नितीननं अंकितनं तर पुसून खाल्लं सगळं. अंकितनं थोडंसं छोटा बाईट खाल्ला. एक द्यायचं नितीननं थोडासा छोटा खाल्ला. परीनं सगळ्यात जास्त खाल्लं. पण काहीच फायदा नाही झाला. सगळं पुसून चाट खाल्लं. तर गाईज सगळ्यांनी खाल्लंय. आता पप्पा खात. आता मी टेस्ट करणार. हे सगळे. आता बारी काकाची. पप्पा आता खायचं. गाईज जरा मी बघणार आहे. एवढं बाईट करून बघणार. एवढी बाईट खाणार ना. मला वाटलं पुरी खाणार आहे. टेस्ट करून बघतो. एवढं सगळं. खाल्लं ना खायचं तिखट आहे. तिकडे गाईज. मी खाऊ. पाणी दे मी पाणी पिलंच नाही. आहे तिकट आहे. तसं असं आग लागल्याने होती तोंडात. खाल्ल्या काय होत नाही. पण एक 1-2 सेकंदांना डायरेक्ट असं आपली रेग्युलर मिरची कसं जास्त लवंगी मिरचीच्या वर. गावरान मिरची नसते का ते सारखंच डायरेक्ट चटका. आता नका आहे तिकट आहे. तिकट आहे. मला इथं दुसरं. तिकट आहे. तिकट आहे. तुला काय इथं त्याच्यात कोणाला दुसरं. खाल्लं? इथं कोणाला त्याच्यात खाल्लं? दुसरं. गिळून घेतला पप्पा वरून घ्या. माझी प्लेट आहे. वरून प्या हे लय आमदारी वरून प्या बरं काका लय हुशार आहे लय. आहे गाईज. मी रोग आता. व्हिडिओमध्ये बघितलं होतं तिकट आहे म्हणून. खरोखर तिकट आहे. ते दैरी ना लेकरं. त्यांनी इथं तुला मी खाल्ला कच चाव निघाल्यावर माझ्या डायरेक्ट असं डायरेक्ट दिमागाला लागायला लागलं. एवढं नाही समजा पण असं मी छोटं खाल्लं तरी पण मला थोडं तिकट लागायचं. यांनी पण नखावाने तुकडा खाल्ला. मी आता नखाच्या वरला खाल्ला. आईने अरे खाल्लं. मी आईच्या वडलं खाल्लं. आणखी तर पहिलं सगळं छोटा पोहे पुसून खाल्ला होता.
अंकितला मी जास्त देत नाही थोडासा देत. हे बाईट गाईज किती बघा माप आई तो माप नका एवढा आहे का तो माप पाहिजे गाईज एवढा तुकडा अंकितला. हा जिबीवर जिब रे जिब घे जिब जागा घेऊन घे. गाईज खाऊन का खाऊन खाऊन नाटक करायला बाबा. काय कसं आलं अरे तो जाणे का? काय तिकड आहे मम्मीनं ते खाल्लं. काय तिखट नाही. पाणी द्या पाणी द्या पाणी दीदी, द्या. काय तिखट नाही. काय- कसं आहे ते पाणी द्या पाणी दे ना परे आता खरोखर खाल्लं जायचे ना परे पाणी दे ना ऐका आता थोडं का कसं आहे गाईला सांग कसं आहे म्हणजे कसं स्वाद कसा आहे त्याच्यावर हा असं सांग नाही का? अशी तोंडात पुरी आग जळून राहिली दे ना बाई. डोकं दुखू राहिलं. पहिलं वगैरे शेवटचा बारीक कपडा खाल्ला ते पुसून खाल्ला गाईड. गाईज मार, मार, मार. आता नितीन खाना टाकू समोर जाऊन काय गाईड, पोटात आग, डोक्यात आग, तोंडात आग. नुसतं आग आग होऊ राहिली. थोडं तर लागला असेल ना तिकडे हाय बाबा, मिरची आणि भाजी. गाईज नितीनला तर काही का मुद्दाम करायला तो तिकडला लागलं ना तिकड खरोखर सांग. लागेल. खरोखर सांग. थोडं लागेल. थोडं थोडं. थोडं थोडं लागलं गाईड नितीनला वाटतं गाईज शेवटचं बाईट आहे परी म्हणती मी सगळं खात शीत मिळाली पाहिजे बघा गाईज पुरं संपलेलं आहे शेवटचं बाईट इथं नाकात दुखायला. मग कानात आता दुखायला. तिखट लागेल तुला. मामा, पहिलं ते बारीक बारीक खाल्ली तू आता तिकट आव लागेल घेणार नाही. मग घेऊ, चाल. परी लय मोठा खाणार बाई तिनं सगळ्यात जास्त तिनं खाल्लं ते तीन दही द्या ते बी खाऊ घाल तू खाती ना फक्त मला खाऊ घाल. हा काय परी लय डेंजर हो. 5 गाईज मिनिट परीला खतरनाक आहे बाई थोडं खाऊन मी तुला माहिती डाळ म्हणजे एवढी मी नाही खाल्ली पण जेव्हा जे खातच नाही तिखट झालं तर एक पट्टी करायला पाहिजे कोणाला नाही नाही निघून धुवा निघून धुवाच नाही राहिली. मारायला. एक चिप्स खायला काय ना काय राहिलं आता राहिलं आता राहिलं काय हा तर गाईस परीनं सगळ्यात जास्त खाल्ले नंतर ना अंकितनं नितीननं बायकोनं आईनं खाल्ल्या पहिलं हे झालं कसं लागलं पहिलं खाल्ल्या कसं वाटतं नेमकं खाल्ल्याला जाळ जुटला मस्त का तसं तुला लई हा लई. लय तिकीट लागलं तुला तुझ्या अजून हॉटेल आग वाली का हॉटाची हा अजून हॉटाची आग वाली हा तुला कसं वाटलं आपण मिरची खातो का तसंच आहे जास्त काय नाही पण एक अख्खी मिरची खाल्ल्या एवढं जर पूर्ण जर खाल्लं तर कसं वाटतं तुला ते? 10-12 मिरची खाणं एवढं तिखट आहे एक पूर्ण जर खाल्लं तर तरी आपण थोडं थोडं उगत थोडं थोडं खाल्लं ना आपण पावशे तरी बी मिरची खाल्ल्या तिखट लागलं. तरी बी तिखट लागलं. बरं तुला मी कामातूनच गेले तिखट खाऊन. ते शेवटचं बाईट जास्त खाल्लं मोठा त्याच्यामुळे पर्यंत थोडं जास्त तिखट लागलं पहिलं कसं व्हायला अजून तोंडात असं माची सब खा
माशीचं बघा आलं होते माझ्या तोंडात. नितीन पहा नुसतं खाली लोळ झाली. आजी करायला लागेल. मी पण तर करायला लागेल नाही मला. आता तर सगळ्यांना कळून हे खाऊ घातलं. हां पुढच्या वेळेस न कळतं प्रँक करू सगळ्यांसोबत. डायरेक्ट कशात तरी टाकून खाऊ घालायचं का कसं तरी टाकून डायरेक्ट तोंडात टाकायचं मोठं. हम्म. बॉक्स तर गाईज आईने खाल्लं, आईला तिखट लागलं, नितीनला लागलं, हिला सगळं जास्त लागलं. हां एवढं नाही लागलं. दादाला दादानं थोडं थोडं खाल्लं. पण आजची सगळ्यापेक्षा मी पण खाल्लंय, मी पण थोडं खाल्लं. सर्वात जास्त खाल्लं परिणाम काहून की तिला बाहेरचं लय खावं वाटतं. परीना, सर्वात जास्त खाल्लं परीना. तर आज सगळ्यात विनर आहे दीदी परी. परी. मग